आज बनवूया हॉटेल स्टाईल चिकन खिमा कुलचा, झणझणीत, स्वादिष्ट आणि फुल ऑन मजेदार। एकदा का चिकन खिमा कुलचा खाल्लात तर बाहेरचं खाणं विसरून जाल। त्यासाठी समप्रमाणात गव्हाचं पीठ आणि मैदा घेऊया, छान मिक्स करूया। त्यामध्ये चवीनुसार मीठ, बेकिंग सोडा आणि 1 चमचा आंबट दही मिक्स करूया। दही संपूर्ण पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे, अशा प्रकारे पिठाला चोळून घेऊया। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊसूद मळून घेऊया। थोडं तेल लावून परत मळून घेऊया। पीठ जितकं मळाल तितकाच कुलचा छान होतो। पीठ छान मळून झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवूया। चिकन खिमा पाव किलो घेतला आहे। खिमा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा बारीक चिरून घेऊया। मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्ही किती तिखट खाता याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता। चॉपरमध्ये कांदा आणि मिरची छान बारीक झाला आहे। कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा आणि मिरची परतवून घेऊया। हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर नक्की करा। सबस्क्राईब आणि फॉलो करण्याचे कोणतेही चार्जेस लागत नाहीत। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊया। खिमा घालूया, छान मिक्स करून घेऊया। 3 ते 4 मिनिटं खिमा छान परतवून घेऊया। हॉटेलसारखा चिकन खिमा कुलचा आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा। त्यामध्ये हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, चिकन मसाला, काळा मिरी पावडर घालून मिक्स करूया। हे सगळं आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे। मसाले छान मिक्स झाले पाहिजेत। मसाले आणि खिमा पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चाट मसाला घालूया। चिकन प्रेमीनो, हा खिमा कुलचा पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटणार हे नक्कीच। चवीनुसार मीठ घालूया। खिमा शिजवताना मंद आचेवर 2 ते 3 वेळा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। खिमा सुका झाला आहे, त्यामध्ये कोथिंबीर घालूया। वरून लिंबाचा रस पिळूया। अर्धा लिंबू घेतला आहे। खिमा आपल्याला एकदम ड्राय करायचा नाहीये, पण पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे। खिमा तयार आहे। पीठ परत एकदा छान मळून घेऊया। पिठाचा गोळा घेऊया आणि पारी तयार करून घेऊया। आता यामध्ये खिमा भरूया। पारी सगळ्या बाजूने बंद करून घेऊया। पीठ लावून हाताने हळूवार दाबून घेऊया। हा खिमा कुलचा तुम्ही पुदिना चटणी, मसाला दही बरोबर खूप छान लागतो। वरून काळे तीळ आणि कोथिंबीर लावूया। हलक्या हाताने लाटून घेऊया। कुलचा तयार आहे। तयार कुलच्याला एका बाजूने पाणी लावूया। याप्रमाणे पाण्याची बाजू तव्यावर टाकूया आणि दुसऱ्या बाजूने गॅसवर कुलचा भाजून घेऊया। दोन्ही बाजूने छान भाजला जातो। वरून भरपूर बटर लावूया। कुलचा तयार आहे। अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्कीच करा। बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।